गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी प्राध्यापक डॉक्टर ए कुलकर्णी, कॉमर्स विभाग प्रमुख, गोपाळकृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर. TY.BComच्या वर्गामध्ये मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस हा विषय आपण शिकतो आहे. याआधी आपण या विषयाचे 12 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये एक टॉपिक, पहिला जो टॉपिक आहे आपला मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, आधुनिक व्यवस्थापन पद्धती या विषयाचा, त्याची चर्चा इथे केली होती. त्यानंतर हा दुसरा टॉपिक आज आपल्याला घ्यायचा आहे. दिवाळीच्या सत्र समाप्तीनंतर या दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला आपण हा दुसरा टॉपिक आपण घेत आहोत. या विषयामध्ये जे बदललेलं सिलेबस आहे त्यामधील एक महत्त्वाचा घटक भावनिक बुद्धिमत्ता किंवा इमोशनल इंटेलिजन्स हा विषय आपण अभ्यासणार आहोत. सर्वसाधारणपणे आपल्याला बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स हा शब्द माहिती आहे. आपण सर्रासपणे वापरतो. अमुक एक व्यक्ती बुद्धिमान आहे, हुशार आहे, शहाणी आहे, असे वेगवेगळे शब्द बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये वापरले जातात. आणि इमोशन्स हा शब्द किंवा भावना हा शब्द देखील आपण वापरतो, सहजपणे वापरतो. भावना म्हणजे काय, एखाद्याची भावना कशी आहे, चांगली भावना, वाईट भावना, भावनिक व्यक्ती आहे, भावनिक व्यक्ती असणं, अशा अनेक गोष्टी, अशा अनेक वेगवेगळे प्रकारची चर्चा आपण करत असतो. तर त्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स ही कन्सेप्ट या ठिकाणी अभ्यासाच्या दृष्टीने इथं महत्त्वाची आहे. आता भावना आणि बुद्धिमत्ता यांचा परस्पर संबंध आहे का, आणि असेल तर कोणत्या प्रकारचा आहे, हे बघणं इथं आवश्यक ठरणार आहे. बऱ्याच वेळा बुद्धिमत्ता वेगवेगळी असू शकते आणि भावना वेगवेगळी असू शकते. परंतु व्यवस्थापनाच्या दृष्टीनं भावनिक बुद्धिमत्ता किंवा भावना आणि बुद्धिमत्ता या दोन्हींचा संगम होणं इथं आवश्यक असतं. एखादी व्यक्ती कितीही हुशार असली, बौद्धिकदृष्ट्या कितीही संपन्न असली, तरी देखील ती व्यवस्थित भावना प्रकट करू शकेल असं नसतं, किंवा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं त्या व्यक्तीचा फार उपयोग होईल असं नसतं. त्यामुळं व्यक्तीकडं फक्त बुद्धिमत्ता असून चालत नाही, तर त्या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता असली पाहिजे, इमोशनल इंटेलिजन्स असला पाहिजे, अशी मांडणी इथं केली गेली. आणि त्या दृष्टीनं आज हा विषय आपल्याला अभ्यासायचा आहे. आता आपण पहिला जो शब्द आहे इंटेलिजन्स किंवा बुद्धिमत्ता, हा शब्द इथे विचारात घेऊया. हा इंटेलिजन्स किंवा बुद्धिमत्ता हा, याला बुद्ध्यांक, इंटेलेक्च्युअल कोशंट, बुद्ध्यांक, मराठीमध्ये त्याला बुद्ध्यांक असं म्हटलं. तर हा शब्द नेहमी वापरला जातो. म्हणजे एखाद्या व्यक्तीची बुद्धिमत्ताचं मापन करायचं असेल तर त्या ठिकाणी त्याचा बुद्ध्यांक किती आहे ही इथं मांडलं जातं, ते पाहिलं जातं, आणि त्यानुसार आपण ती व्यक्ती बुद्धिमान आहे अथवा नाही हे मांडतो किंवा हे समजतो. बऱ्याच वेळा ज्याला 10वी-12वीमध्ये मार्क पडतात, 4थी-5वीला स्कॉलरशिप मिळते किंवा युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट येतो, अशा व्यक्तींना आपण बुद्धिमान व्यक्ती किंवा बुद्धिमान व्यक्तिमत्व असं म्हणतो. परंतु प्रत्यक्षामध्ये या ज्या व्यक्ती असतात त्या प्रत्यक्षात आयुष्यामध्ये पुढे बुद्धिमान राहतील किंवा उच्च पदावर राहतील असं नसतं. ज्या व्यक्ती 10वी-12वीच्या लेवलला किंवा ग्रॅज्युएशन लेवलला, पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला जीवनाच्या सुरुवातीच्या काळात अत्यंत बुद्धिमान म्हणून ओळखल्या जातात, त्या व्यक्ती प्रत्यक्ष आयुष्यामध्ये तितक्याच बुद्धिमान असतील किंवा त्यांची बुद्धिमत्ता तितकीच राहील, प्रखर राहील असं इथं सांगता येत नाही. त्यामुळं बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय आहे हे इथं समजणं आवश्यक आहे. बुद्धिमत्ताची वेगवेगळ्या व्याख्या इथं केल्या जातात. तर बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर सर्वसाधारणपणे बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन करण्याची क्षमता, आकलन क्षमता, स्मरणशक्ती, तर्कशुद्ध विचार, विश्लेषण क्षमता, परिस्थितीनुसार वर्तन करणं, या
ज्या मानसिक क्षमता आहेत या सगळ्यांचा समुच्चय किंवा या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे बुद्धिमत्ता होय. यातला पहिला जो शब्द आहे अध्ययन क्षमता, जी अध्ययन करण्याची क्षमता असते किंवा जे पाठांतर करू शकतात, पाठ केलेलं ते लक्षात ठेवू शकतात आणि आपण त्याला विद्वान असं समजत असतो, त्याला फक्त तो आपल्या दृष्टीनं बुद्धिमान असतो. परंतु प्रत्यक्षामध्ये अशीच व्यक्ती ही फर्स्ट येणारी व्यक्ती ही नंतरच्या काळामध्ये व्यवस्थापनाच्या दृष्टीनं ही तितकी प्रभावी असेल असं सांगता येत नाही. त्यामुळं फक्त अध्ययन क्षमता चांगली असणारी व्यक्ती बुद्धिमान आहे असं नाही आहे. अध्ययन क्षमतेबरोबर आकलन देखील झालं पाहिजे. म्हणजे परिस्थिती जी आहे त्याचं आकलन, परिस्थिती समजली पाहिजे. त्यानंतर स्मरणशक्ती कशी आहे, माणसाची स्मरणशक्ती तल्लख आहे का, याच्यावर देखील त्याची क्षमता अवलंबून आहे. त्यानंतर तर्कशुद्ध विचार करणं, विचार करत असताना कोणत्या पद्धतीने विचार करतो, काही वेळा निगेटिव्ह थिंकिंग करतो, पॉझिटिव्ह थिंकिंग करतो, अशा पद्धतीचं विचार करण्याची क्षमता कुठली आहे, तर्कशुद्ध विचार करतो का, एखादी घटना घडली तर त्या ठिकाणी त्याचं विश्लेषण कसं केलं जातं, त्याचा बाबतचा विचार कसा मांडला जातो, परिस्थितीनुसार त्याचं वर्तन कसं घडतं, या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीकडं असल्या पाहिजेत, तरच ती व्यक्ती बुद्धिमान म्हणून ओळखली जाईल. आता बुद्धिमत्ता हा या पद्धतीनं ओळखला जाणारा शब्द आहे. त्यानंतर दुसरा शब्द जो आहे इंटेलेक्च्युअल कोशंट, तो म्हणजे बुद्ध्यांक. ही बुद्धिमत्ता मोजायची कशी, तर त्या ठिकाणी बुद्धिमत्ता मोजायचं एक साधन आहे, त्याला इंटेलेक्च्युअल कोशंट किंवा बुद्ध्यांक असं म्हटलं जातं. म्हणजे सर्वसाधारणपणे व्यक्ती कसं विचार करते, व्यक्ती एखाद्या गोष्टीचा निरीक्षण कसं करते, स्मरणात कशी ठेवते, तर्कशुद्ध विचार कशा करते, यासंबंधीचे काही आडाखे इथं बांधले जातात आणि त्या दृष्टीनं त्याचं बुद्ध्यांक किती आहे हे इथं मोजलं जातं. आता बुद्ध्यांक मोजत असताना बुद्ध्यांक फक्त पॉझिटिव्हली थिंकिंगमधला बुद्ध्यांक असणं आवश्यक नाही आहे. म्हणजे एखादा हुशार विद्यार्थी, विद्यापीठात फर्स्ट आलेला विद्यार्थी हा जसा हुशार असतो, त्याच पद्धतीनं नापास झालेला जो विद्यार्थी आहे तो देखील इथं हुशार असू शकतो. एखाद्या राजकीय व्यक्ती, एखाद्या कंपनीचा प्रमुख जसा हुशार असू शकतो, तसंच या ठिकाणी ज्याला काही समजत नाही परंतु नेतृत्व करू शकतो, तो देखील इथं हुशार असू शकतो. एखादा शास्त्रज्ञ जितका हुशार असतो तितकाच या ठिकाणी एखादा चोर देखील हुशार असू शकतो किंवा त्याचा बुद्ध्यांक तेवढा असू शकतो. फक्त तो कुठल्या दिशेनं जातो, कुठल्या दिशेनं पावलं टाकतो हे मोजणं आवश्यक असतं. आणि इंटेलेक्च्युअल कोशंट किंवा बुद्ध्यांकामध्ये हे मोजण्याचं, बुद्धी मोजण्याचं काम इथं केलं जातं. बुद्धिमत्तेचे वेगवेगळे प्रकार असतात. तर त्यामध्ये भाषिक बुद्धिमत्ता, तार्किक किंवा अंकगणितीय बुद्धिमत्ता, संगीतीय बुद्धिमत्ता, अवकाश संदर्भातली बुद्धिमत्ता, शारीरिक गतिकुशलताविषयक बुद्धिमत्ता, आंतरव्यक्ती संबंध, अशा वेगवेगळ्या बुद्धिमत्तांचे प्रकार इथं मानले गेलेले आहेत. म्हणजे अभ्यासामध्ये हुशार आहे तीच व्यक्ती बुद्धिमान आहे असं नाही आहे. एखाद्या व्यक्तीला अभ्यास आवडतो, एखाद्या व्यक्तीला संगीत आवडतं, एखाद्या व्यक्तीला चित्रकला आवडते, एखाद्या व्यक्तीला राजकारण आवडतं. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ती व्यक्ती बुद्धिमान असू शकेल. आपल्या दृष्टीनं, सर्वसामान्य दृष्टीनं काय म्हटलं जातं की अमुक एक व्यक्ती बुद्धिमान आहे म्हणजे अभ्यासात बुद्धिमान आहे, फार हुशार आहे. एखादा मुलगा फार हुशार आहे, आपण सहज म्हणून जातो खूप हुशार आहे, तो फर्स्ट आलेला आहे. परंतु फर्स्ट आलेला विद्यार्थी, हुशार असलेला विद्यार्थी पुढच्या आयुष्यामध्ये फर्स्ट असतो का, तर प्रत्यक्ष बघितलं तर ती व्यक्ती फक्त अभ्यासाच्या दृष्टीनं हुशार असते, स्मरणशक्ती त्याची चांगली असते, परंतु पुढच्या ज्या गोष्टी असतात, विश्लेषण क्षमता, वर्तन, याच्या बाबतीमध्ये या व्यक्ती इथं कमी पडत असतात. त्यामुळे ती व्यक्ती फक्त हुशार आहे असं म्हणून इथं चालणार नाही आहे. दुसरा घटक जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे एखादी व्यक्ती अंकगणितामध्ये हुशार असेल किंवा पुस्तकी ज्ञानामध्ये हुशार असेल, परंतु काही व्यक्तींना पुस्तक ज्ञानाचा तिटकार असतो. ते या ठिकाणी नापास झालेले असतात, 4थी पासून शाळा सोडलेली असते, दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्राकडे वळलेले असतात आणि त्या क्षेत्रामध्ये करिअर इथं केलेलं असतं. तर त्यांची बुद्धिमत्ता ही वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता असते. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ संगीत विषयक, एखाद्या व्यक्तीला संगीत आवडते, एखाद्या व्यक्तीला ॲक्टिंग आवडते, तर त्या व्यक्ती
या अभ्यासात जरी हुशार नसल्या तरी देखील त्या त्या क्षेत्रामध्ये ह्या हुशार असतात. म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता ही वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता असते. तर असे हे बुद्धिमत्तेचे वेगळे अशा व्यक्तीला अनेक लोकांशी संपर्क साधावा लागतो. त्यामध्ये कर्मचारी असतील, व्यवस्थापकीय मंडळ असेल, वरिष्ठ व्यवस्थापक असतील, कनिष्ठ व्यवस्थापक असतील, भागधारक असतील, या सगळ्यांशी संवाद साधणं आवश्यक असतं आणि चांगले संबंध निर्माण करणं आवश्यक असतं. तर याकरिता भावनिक बुद्धिमत्ता ही महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणं, व्यवस्थापन म्हटल्यानंतर प्रेरणा देणारी व्यक्ती असते. तर प्रेरणा देण्याच्या दृष्टीनं त्या व्यक्तीकडं भावनिक बुद्धिमत्ता असली पाहिजे. आता भावनिक बुद्धिमत्तेची प्रतिमानं कुठली कुठली असतात हे आपण अभ्यासायचं आहे. तर भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय हे आपण पाहिलेलं आहे. परंतु भावनिक बुद्धिमत्ता वापरायची असेल किंवा भावनिक बुद्धिमत्तेचा वापर करायचा असेल तर 4 गोष्टी, कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात हे पाहिलं पाहिजे. त्यातल्या 4 गोष्टी या महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे भावना ओळखणे, परसिव्हिंग द इमोशन्स. दुसरी गोष्ट भावना समजून घेणे, अंडरस्टँडिंग इमोशन्स. तिसरी गोष्ट आहे भावनांचा उपयोग करणे, यूजिंग दी इमोशन्स. आणि सगळ्यात शेवटी भावनांचं व्यवस्थापन करणं.
आता आपण भावनिक बुद्धिमत्ता हा घटक नेतृत्वाच्या दृष्टीनं, व्यवस्थापकाच्या दृष्टीनं आपण बघतो आहे. त्यामुळे व्यवस्थापकाचा ज्याच्याशी संबंध येतो, मग ते कर्मचारी असतील, वरिष्ठ व्यवस्थापन असेल किंवा इतर घटक असतील, या व्यक्तींच्या भावना ओळखणं, परसिव्हिंग दी इमोशन्स हा महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे कोणाच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, कोणाला काय वाटतं, हे समजून घेता आलं पाहिजे. हे पहिल्यांदा ओळखता आलं पाहिजे. म्हणजेच अनेक कर्मचाऱ्यांशी ज्यावेळी संपर्क येतो किंवा इतर लोकांशी संपर्क येतो, तर त्याच्या मनामध्ये कोणती भावना आहे ही पहिल्यांदा त्या व्यवस्थापकाला ओळखता आली पाहिजे. त्यानंतर ओळखल्यानंतर फक्त ओळखून चालणार नाही, तर ती समजून घेणं आवश्यक आहे. कारण बरेचसे निर्णय घेत असताना लोकांच्या मनामध्ये काय आहे, काय चाललेलं आहे, हे समजून घेता आलं पाहिजे. फक्त ओळखून चालणार नाही. समोरची व्यक्ती आहे, बघतोय आपण तिच्याकडे, परंतु ती बघत असताना त्याच्या मनामध्ये काय चाललं आहे, आपण त्याच्यामध्ये मनामध्ये असलेली चलबिचल आपल्याला समजू शकते किंवा सहजपणे दिसू शकते, परंतु ती समजून घेता आली पाहिजे. ही ज्यावेळी समजून घेईल त्यावेळी ती व्यक्ती चांगलं नेतृत्व म्हणून मान्य केली जाते. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे भावनांचा उपयोग करणं. लोकांच्या भावना कशा आहेत किंवा कर्मचाऱ्यांच्या भावना कशा आहेत हे ओळखून नुसतं चालत नाही किंवा समजून चालत नाही, तर त्याचा उपयोग निर्णय प्रक्रियेच्या दृष्टीनं इथं करता आला पाहिजे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून या ठिकाणी या भावनांचा उपयोग करता आला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी भावनांचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. आता भावनांचं व्यवस्थापन म्हणजे काय? अनेक प्रकारच्या भावना असतात. कधी काही राग येतो आपल्याला, त्या ठिकाणी मत्सर वाटू शकतो. तर अशा वेळी त्या तुमच्या भावना ज्या आहेत वेगळ्या प्रकारच्या, त्याच्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे, त्यांचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. आणि स्वतःच्यावर नियंत्रण किंवा त्या व्यक्तीकडं नियंत्रण फक्त असून चालत नाही, तर लोकांच्या भावनांवर पण नियंत्रण इथं त्यांचं पण व्यवस्थापन तुम्ही केलं पाहिजे. आता